महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील गेवराई शहरात धाडसी चोरीची घटना समोर आली आहे। अज्ञात चोरट्यांनी घराचा दरवाजा फोडून रोख रक्कम, सोन्याची अंगठी आणि दुचाकीसह सुमारे 1.5 लाख रुपयांचा ऐवज लंपास केला। ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार गेवराई शहरातील सेवालाल नगर या ठिकाणी राहणारे सुनील प्रकाश राठोड हे नळ फिटिंगचे काम करतात। 15 जुलैच्या रात्री ते आपल्या कुटुंबासह घराच्या वरच्या मजल्यावर झोपले होते। त्याचवेळी 3 अज्ञात चोरट्यांनी घराचा दरवाजा फोडून आतमध्ये प्रवेश केला। चोरट्यांनी कपाटाचे कुलूप तोडून 35,000 रुपये रोख, सुमारे 5 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी आणि घराबाहेर उभी असलेली MH23 BB 4528 या क्रमांकाची होंडा शाईन दुचाकी चोरून नेली। चोरी गेलेल्या ऐवजाची एकूण किंमत सुमारे 90,000 रुपये असल्याचे सांगितले जात आहे। सकाळी चोरीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले। फुटेजमध्ये रात्री सुमारे 2 वाजण्याच्या सुमारास तिघेजण चेहऱ्यावर मास्क लावून घरामध्ये प्रवेश करताना आणि काही वेळाने चोरीचा ऐवज घेऊन बाहेर पडताना दिसत आहेत। यापैकी एक आरोपी चोरी केलेली दुचाकी चालवत घटनास्थळावरून जातानाही कॅमेऱ्यात कैद झाला आहे। या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अज्ञात चोरट्यांचा शोध सुरू केला आहे।